भारताची जगात शान आहे आणि तथागत बुद्धांचं सार जीवन मानवी हितासाठी भारतामध्ये गेले. लुंबिनीला जन्मलेले बुद्ध शुद्ध दोन राजा आणि महामायेचे तथागत बुद्ध कपिलवस्तूमध्ये राहत होते. राजा शुद्धोधन राज्य करत होता. सुंदर नगरी होती, उत्तम राजवाडा होता, किलबिल करणारे पक्षी होते आणि त्या ठिकाणी उद्यान होतं. काही कमी नव्हतं. हजारो बैलांचा नांगर धरणारे शेतकरी राजा शुद्धोधन राजा होता. शाक्य कुळ आणि कोलिया कुळाचं त्या काळामध्ये फार मोठं राज्य होतं. शाक्य कुळामध्ये तथागत बुद्धांचा जन्म झाला. तथागत बुद्धांचं जीवन संपूर्ण मानवतेच्या हितासाठी गेले. तथागत बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि निरंजना नदीकाठी उरुळवेला या ठिकाणी बुद्धांनी ज्ञान प्राप्त केलं. त्या काळामध्ये सुजाता नावाच्या महान आदर्शाने त्यांना खीर दिली आणि त्यांचं जीवन बदललं. मुक्तीचा मार्ग, मानवी जीवनाची मुक्ती तथागत बुद्धांनी शोधून काढली. पंचशील, अष्टांग मार्ग आणि सर्व दशशिला, 10 पारमिता आणि सर्व सत्य, प्रज्ञाशील, करुणा, मैत्री यांचे सारे विचार त्यांनी उभे केले. तथागत बुद्धांचा विचार अनुभवावरती आधारित होता. तथागत बुद्धांच्या काळामध्ये त्या काळामध्ये कपिलवस्तूपासून ते अनेक 16 महाजन पदं होती आणि त्या काळात सर्व महान राजे होते. गणराज्य पद्धती होती आणि बुद्धांनी त्या काळामध्ये महान देशाला आदर्श दिला. शेतकरीच नव्हे, कामगार, मजूर, महिला, आदिवासी, वंचित समाज, सगळ्या समाजाला तळागाळातल्या लोकांनी बुद्धांनी महान या देशामध्ये क्रांती केली. तथागत बुद्धांचा विचार जगामध्ये गेला. श्रीलंका, ब्रह्मदेश, अफगाणिस्तान, आजूबाजूच्या भारताच्या जम्बूद्वीपाच्या बाजूला विचार पसरला. तथागत बुद्धांच्या नंतर सम्राट अशोक आणि कनिष्क या राजांनी, या महान सम्राटांनी संपूर्ण उत्तर भारतामध्ये आणि काश्मीरमध्ये संपूर्ण बुद्धांचा विचार उभा केला. अनेक त्यांनी धम्मसंगीनी घेतल्या. त्यामुळे नैतिकतेवरती आधारित हा धम्म उभा केला आणि बुद्ध धम्म, धम्म आणि सद्धम्म अशा प्रकारे या संपूर्ण जगाला बुद्ध धम्माची, सद्धम्माची शिकवणूक तथागत बुद्धांनी दिली. बुद्धांनी सारे आपले जीवन सर्वसामान्य माणसासाठी वेचले आणि भारतभर 45 वर्षे पायी प्रवास केला आणि संपूर्ण जीवन भारतातल्या लोकांचं बदललं. ते आजपर्यंत बदललेलं आहे. भारतामध्ये जगा आणि जगू द्या ही भूमिका फार महत्त्वाची आहे. शांततेची, न्यायाची, समतेची मांडणी तथागत बुद्धांनी या देशामध्ये केली. श्रमावरती आधारित, शेतीवर आधारित या देशाची संस्कृती उभी आहे आणि म्हणून तथागत बुद्धांच्या काळामध्ये त्यांचे सहकारी असतील, अनाथ पिंडक असेल, मोगलान असेल, उपाली असेल आणि पटशिष्य आनंद असेल, त्यांचं जीवन संपूर्ण भारतभर त्या काळामध्ये प्रवचनामध्ये आणि त्यांनी सांगितलेलं सर्व जीवन, ज्ञान मार्ग त्यांनी सांगितला, मध्यम मार्ग त्यांनी सांगितला, सत्य मार्ग त्यांनी सांगितला, समतेचा मार्ग त्यांनी सांगितला आणि शेवटच्या उत्तरार्धात अनेक राजे, महाराजे, विद्वान, व्यापारी आणि वैशाली असतील, आम्रपाली असतील आणि त्या काळातल्या खेमा असतील, या सर्व बौद्ध भिक्षूंना त्यांनी घडवलं. उपाली असेल आणि दरोडेखोर अंगुलीमाल असेल आणि सर्व पटशिष्य आनंद असेल आणि अनाथ पिंडक असेल आणि मोगलान असेल, या सर्व त्या काळातल्या त्यांच्या अनुयायांना त्यांनी महान संदेश दिला. त्यांचं शेवटचं जीवन पावा येते आणि कुशीनारा येते त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यांचा जन्म पौर्णिमेला झाला आणि ज्ञानप्राप्ती पौर्णिमेला झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाण पौर्णिमेत झालं. त्या काळामध्ये द्रोण नावाच्या त्या अभ्यासकाने त्या काळामध्ये त्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींचे 8 भाग केले आणि मल्ल असतील आणि सर्व अनेक ठिकाणचे जे राजे असतील त्यांनी त्या ठिकाणी विहार बांधले. तथागत बुद्धांचा विचार श्रीलंकेमध्ये, ब्रह्मदेशामध्ये, अशा खंडामध्ये एक ज्ञान सूर्य, एक ज्ञान म्हणून आजही आहे.
आणि म्हणून धम्माची शिकवण समतेवर आधारित, न्यायावर आधारित आणि समतेवरती आधारित, न्यायावरती आधारित, मानवी मूल्यावर आधारित महान मानवतेच्या हितासाठी लोककल्याणाचे कार्य तथागत बुद्धांनी केलं. सम्राट अशोकांनी, कनिष्कांनी, अनेक सम्राटांनी अफगाणिस्तानपर्यंत जम्बूद्वीप भारताचा राज्य विस्तार केला आणि आज ही भारत जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्याचं कारण आहे तथागत बुद्धांची संपूर्ण विचारसरणी आणि कार्य या संपूर्ण जगाला आज ही प्रेरणा आणि स्फूर्ती देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बौद्ध धम्म दीक्षा घेतली आणि जगामध्ये पुन्हा एकदा हा धम्म मोठ्या प्रमाणात सर्व जगाच्या कल्याणासाठी आज कार्यरत आहे. भारताचे संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केले आणि या संविधानामध्ये संपूर्ण आपल्याला समतेची, न्यायाची, स्वातंत्र्याची, समतेची सर्व प्रेरणा आणि स्फूर्ती आणि बीज आहेत. म्हणून भारतीय स्वातंत्र्य, भारतीय राज्यघटना, भारतीय लोकशाही, भारतीय जनता जगामध्ये थोर आणि श्रेष्ठ आजी आहे. आणि तथागत बुद्धांच्या जयंतीच्या निमित्ताने फलटण तालुक्यामध्ये अनेक जयंत्या होत आहेत. फलटण शहरामध्ये बुद्ध जयंती होते आणि खेडोपाडी होते. काल परवा मी एका भीमनगर मायनेर या ठिकाणी जयंतीला गेलो होतो. लहान लहान मुलं बुद्धांचा विचार आणि शांततेनं त्यांनी काढलेली मिरवणूक, त्यांनी केलेलं कीर्तन आणि त्या ठिकाणी त्या मायनेरच्या भीम वस्तीत, मोरे वस्तीत, या तुमच्या सांगवी या गावामध्येच नव्हे तर सर्व गावागावामध्ये बुद्धांची जयंती साजरी होत आहे. खेड्यापाड्यामध्ये, वाडी वस्तीवरती, जगामध्ये, देशामध्ये बुद्धांचा विचार आजही महत्त्वाचा आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला दुःखी आणि अडचणीच्या काळामध्ये बुद्धांचे विचारच त्याला प्रेरणा आणि स्फूर्ती देत राहतील. माणूस दुःखी आहे, माणसाला अनेक आजार आहेत, ब्लड आहे, BP आहे आणि हृदयविकार आहे, हे सर्व त्याला टेन्शन मुक्त जर करायचे असेल तर गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म सर्वांनी वाचलं पाहिजे. तथागत बुद्धांच्या संपूर्ण जीवनामध्ये फार मोठा अभ्यास आहे. हिनयान महायान त्या काळामध्ये होतं आणि त्यामधल्या अनेक विचारांमध्ये ते अनेक ग्रंथ होते. सुतपिटक, विनयपिटक आणि सर्व त्या ग्रंथामधून बुद्धांचं तत्वज्ञान आहे. नैतिकता आणि मैत्री, करुणा, प्रेम, अहिंसा आणि प्रज्ञा आणि शील आणि करुणा आणि शांतता, एकूण बंधुभाव आणि माणुसकीची शिकवणूक आणि नैतिकची शिकवणूक त्यामधून आपल्याला दिसून येते. म्हणून बुद्धांच्या आजच्या या जयंतीच्या निमित्तानं तमाम भारतातील करोडो लोकांना, बुद्ध अनुयायांना आणि सर्व विज्ञान मानणाऱ्यांना, लोकशाही मानणाऱ्या बहुजनांना, सर्व व्यक्तिमत्वांना आणि माणूस म्हणून माणसाची प्रक्रिया जगामध्ये घडवणाऱ्या तथागत बुद्धांना त्यांच्या जयंती निमित्ताने मी त्यांना बौद्ध पौर्णिमेनिमित्ताने या करोडो लोकांना आणि शुभेच्छा देतो आणि तथागत बुद्धांच्या कार्य विचाराबद्दल त्यांना अभिवादन करतो. थांबतो. जय बुद्ध, जय भारत.